लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। बांधवांनो, आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे। कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान सन्मान निधी आणि यासोबत अनेक सरकारी योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारचा मोठा निर्णय, नवीन GR अपडेट, बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची तारीख आणि शेतकऱ्यांसाठी आलेल्या 5 मोठ्या खुशखबर। कर्जमाफीसाठी जाणीवपूर्वक कर्ज थकवणारे शेतकरी होणार आहे अपात्र। शासनाने 2019 सप्टेंबर 2025च्या थकबाकीदारांची माहिती मागवली। काही शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक पीक कर्ज थकवत असल्याने राज्य शासनाने 2019 मध्ये झालेल्या कर्जमाफीची यादी चेक करून थकबाकीदारांची यादी मागवली आणि ते शेतकरी अपात्र ठरणार असल्याची माहिती दिली। सोने 2680 तर चांदीच्या दरामध्ये 9785 रुपयांची घसरण। लायसन्स विसरले तरी नो टेन्शन, डिजी लॉकर परिवहन मदतीला। डिजिटल कागदपत्रे मानली जाणार आहेत वैध, वाहनधारकांना ॲपचा वापर होतो आहे सोयीचा। जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस, बाजारपेठेत शेतीचे नुकसान। चिरोलीच्या बाजारपेठेत धावपळ तर बोरमाळ्यामध्ये केळीची बाग जमीन उद्ध्वस्त। गाडीमध्ये पॅनिक बटन बसवा अन्यथा लायसन्स रद्द होणार। सार्वजनिक वाहतुकीच्या वाहकांना लोकेशन ट्रॅकिंग सुविधाही बंधनकारक। 5 लाखांचे आरोग्य कवच, आभा कार्ड नंतर निघणार आहे मेडिकलचे बिल। शिक्षण, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणतीही प्रतिपूर्ती मिळणार नाही। बालकाचा मृत्यू नोंद न करताच मृतदेह नेण्याचा सल्ला। 50 लाखांचा बंगला आणि 100 रुपयांचे कुलूप, सांगा कशा थांबतील चोरा। नागरिकांनो, तुम्ही काळजी घ्या, पोलिसांनी वर्षभरामध्ये शोधला 4.5 कोटींचा मुद्देमाल। निर्बंध उठले, सिलिंगच्या जमिनी विकता येणार नाही। कमाल जमीन धारक कायद्यान्वये वितरित झालेल्या जमिनीच्या खरेदी विक्रीवरील अनेक वर्षांचे निर्बंध आता सरकारने उठवले आहेत। यंदा खताचे मेगा प्लॅनिंग, 63,310 मेट्रिक टनांचा साठा। जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील खरीप हंगामासाठी खतांचा मुबलक पुरवठा। डिझेल बचतीने मायलेज वाढवणार, एसटी चालकांनाही भत्ता मिळणार। राज्य सरकारने प्रत्येक बस डेपो व आगारकाला दररोज किमान 5 लिटर डिझेल बचतीचे दिले आहेत उद्देश। कुणी डोळे मिचकावतो तर कुणी हातही चटकतो, नेमकं काय आहे टॉरेट सिंड्रोम? एखादा शब्द वारंवार बोलणे किंवा सतत डोळे मिचकावणे, डोके किंवा खांदे झटकणे, ओठांची अनियंत्रित हालचाल करणे, वारंवार वास घेणे किंवा चित्रविचित्र आवाज काढणे अशा काही हालचाली अनेक मुलांमध्ये आढळत आहेत। बहुतांश वेळा या पालकांना डिटर्जंट पावडर, साबणासह बिस्किटांच्या दरात झाली आहे वाढ। पाण्याचा सातबारा काढणार तर बचत करणाऱ्यांच्या खात्यावर क्रेडिट होणार। राज्यामध्ये पाणी बचत व जलव्यवस्थापनाला मिळणार आहे चालना, यंदा एल निनोचे सावट। बदलत्या हवामानामध्ये नॅनो युरिया ठरणार शेतीचा आधार, शेतकऱ्यांना दिलासा। वाढती खताची गरज, बदलते हवामान आणि पर्यावरणाच्या संकटाची पार्श्वभूमी, शेती अधिक शाश्वत व उत्पादनक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांना पारंपरिक रासायनिक खतांचा वापर कमी करून नॅनो खतांचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले। खत विक्रीमध्ये लिंकिंग केल्यास होणार कारवाई। खरीप हंगामाच्या तोंडावर खत विक्रीमध्ये सुरू असलेल्या लिंकिंगच्या प्रकरणाला लगाम घालण्यासाठी राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली आहे। पावसाचा फटका, केळी, संत्र्याचे नुकसान तर रोहिणी नक्षत्र सुरू असताना रविवारी 31 मे सकाळी आलेल्या मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्याने तालुक्यातील तुळजा, तरोडा, सुनगाव, जामोद व परिसरातील केळी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले। कृषी विभाग म्हणतोय तुटवडा नाही, प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना DAP खत मिळत नाही। खामगाव तालुक्यामध्ये 6,300 बॅगा उपलब्ध असल्याचा दावा, प्रत्यक्षात कृषी केंद्रामध्ये नो स्टॉकचे फलक। पावसाळ्यापूर्वी जनावरांना कोणती लस द्यावी? पावसाळ्यामध्ये मोठ्या जनावरांमध्ये प्रामुख्याने गटसर्प, फऱ्या आणि लाळ्या, खुरपत यांसारखे आजार आढळतात। या रोगांमुळे जनावरांची उत्पादन क्षमता घटते, दूध उत्पादन कमी होते आणि काही वेळा मृत्यू सुद्धा होतो। FPC स्कॅम इन्क्वायरी कमिटी, FPC घोटाळा प्रकरणी चौकशी समिती स्थापन।
बोगस शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान हडप केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चेतनकुमार ठाकरे यांना निलंबित केल्यानंतर कृषी विभागाने आता इतर दोषी अधिकारी शोधण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्राच्या साखर कोट्यात वाढ, जूनसाठी 25.50 लाख टनांचा कोटा, अनेक राज्यांमध्ये कोट्यामध्ये कपात. इस्रायलच्या लेबनॉनमध्ये मोठी लष्करी कारवाई, ऐतिहासिक ब्यूफोर्ट किल्ल्यावर 26 वर्षांनंतर ताबा. डॉलर विरुद्ध रुपया, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलर मजबूत तर रुपयावर दबाव वाढला. आयात खर्च वाढण्याची सुद्धा दाट शक्यता. शेअर मार्केट अलर्ट, गुंतवणूकदारांचे लक्ष बँकिंग आणि IT शेअर्सकडे, बाजारामध्ये मोठी हालचाल. बँक अपडेट, कर्ज आणि ठेवीनंतर व्याजदरांबाबत मोठा निर्णय लवकरच येण्याची शक्यता. म्युच्युअल फंड न्यूज, SIP गुंतवणुकीमध्ये विक्रमी वाढ, लाखो गुंतवणूकदारांचा फंडांवर विश्वास कायम. जागतिक बाजारपेठेमध्ये अमेरिका आणि आशियाई बाजारातील चढ उतारांचा भारतीय बाजारावर परिणाम. सोने आणि डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किमतींमध्ये अस्थिरता वाढली. बँकिंग सेक्टर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी वाढल्याने गुंतवणूकदार उत्साहित. क्रूड ऑइल अपडेट, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास महागाईवर परिणाम होऊ शकतो. विदेशी गुंतवणूक, परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालीवर बाजारांची पुढील दिशा ठरणार. इकॉनॉमिक ब्रेकिंग, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत सकारात्मक संकेत, उद्योग क्षेत्राला दिलासा. अमेरिकेच्या व्याजदर निर्णयाकडे जगाचे लक्ष, भारतीय बाजारामध्ये मोठी हालचाल होण्याची शक्यता. डॉलर इंडेक्स मजबूत झाल्याने रुपयावर दबाव, आयातदारांची चिंता वाढली. RBIच्या पुढील निर्णयामुळे बँक FD आणि लोन रेटमध्ये मोठा बदल होऊ शकतो. भारतीय शेअर बाजारामध्ये विदेशी गुंतवणूकदारांची मोठी खरेदी, सेन्सेक्स निफ्टीमध्ये तेजीचे संकेत. चीनच्या अर्थव्यवस्थेतील बदलांचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होण्याची दाट शक्यता. क्रूड ऑइलच्या किमती वाढल्यास पेट्रोल डिझेल महाग होण्याची शक्यता. म्युच्युअल फंड SIP मध्ये विक्रमी गुंतवणूक, लाखो गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. ब्रेकिंग वेदर अलर्ट, महाराष्ट्रामध्ये पुढील 48 तासात हेवी रेनची शक्यता, शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा हवामान विभागाचा इशारा. मान्सून अपडेट, मान्सूनचा वेग वाढला, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त. वेदर वॉर्निंग, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, नागरिकांना सावधानतेचा इशारा. रेन फोरकास्ट, पुढील 72 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा हवामान विभागाचा नवीन अंदाज. सायक्लोन अलर्ट, अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रावर हवामान तज्ज्ञांची नजर. क्लायमेट अंदाज, यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. थंडरस्टॉर्म वॉर्निंग, वादळी वारे आणि विजांचा धोका, अनेक भागांसाठी अलर्ट जारी. फार्मर वेदर न्यूज, खरीप पेरणीपूर्वी पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा. RBI मैदानावर उतरली, रुपया जास्त घसरू नये म्हणून RBIने बाजारामध्ये डॉलर विक्री केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे काही प्रमाणात रुपयाला आधार मिळाला. पेट्रोल डिझेल महाग होण्याची भीती, मध्यपूर्व तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे डॉलर मजबूत होत आहे. भारतातील इंधन दरांवर होऊ शकतो. गुंतवणूकदारांसाठी मोठा इशारा, तज्ज्ञांच्या मते डॉलर आणखी वाढल्यास शेअर मार्केट, सोने आणि आयातीवर व्यावसायिक परिणाम होऊ शकतो. अनेक विश्लेषकांनी 97 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केलेली आहे. RBIने बँकिंग आणि फायनान्स सेक्टरसाठी काही नवीन उपक्रम काही नवीन नियम पुढे ढकललेले आहे. यामुळे शेअर मार्केट आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी हालचाल दिसू शकते. रुपया आणि शेअर मार्केटवर दबाव, डॉलर मजबूत झाल्यामुळे भारतीय रुपया दबावात आहे. विदेशी गुंतवणूकदार पैसे काढत असल्याने शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता वाढलेली आहे. बिग अपडेट फॉर बँकिंग सेक्टर, RBI may bring new digital banking rules soon which can affect loan and credit card user across India. म्हणजेच बँकिंग क्षेत्रासाठी मोठी अपडेट, RBI लवकरच नवीन डिजिटल बँकिंग नियम आणू शकते, ज्याचा परिणाम भारतातील कर्ज आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांवर होऊ शकतो. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर rising fast in India. SIP investors are increasing every month as people shift towards long-term wealth creation.
भारतामध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी लोक सीपमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. शेतकरी बांधवांनो, सावध व्हा. सोशल मीडियावर फिरणाऱ्या फेक न्यूज आणि अफवांवर लगेच विश्वास ठेवू नका. कर्जमाफी, पीक विमा, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दल अनेक खोट्या पोस्ट व्हायरल होत आहेत. नेहमी अधिकृत शासन निर्णय आणि विश्वासार्ह बातम्यांवर भरोसा ठेवा, कारण चुकीची माहिती तुमचे मोठे नुकसान करू शकते.